नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागामध्ये SRPF अंतर्गत जी पोलीस भरती सुरू आहे SRPFची, तर त्याच्या संदर्भात मी तुम्हाला माहिती सांगणार आहे की विद्यार्थ्यांना मार्क कसे कसे पडत आहेत याच्या संदर्भात तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. याच्यामध्ये काय करत आहोत की प्रत्येक तारखेनुसार आपण काय करत आहोत की ग्राउंडचे मार्क डिस्कस करत आहोत. तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण काय करूयात की SRPF ग्रुप 1 पुण्याचे 21 आणि 22 तारखेचे मार्क ॲनालिसिस करूयात आपण. तर या लिस्टनुसार जर बघाल तर 21 तारखेला जर पाहिलं तुम्ही तर SRPF साठी चेस नंबर 1079 ते टोटल जर बघाल तुम्ही 1872 एवढ्या विद्यार्थ्यांनी काय केलं होतं की ग्राउंड दिलेला आहे. तर 793 विद्यार्थ्यांनी काय केले की ग्राउंड हे काय केलं की दिलेलं आहे. आता काय करूयात आपण याच्यावरनं ॲनालिसिस करूयात की मार्क किती पडत आहेत विद्यार्थ्यांना. तर ही 100 पैकी चाचणी होती, फिजिकल चाचणी होती. तर त्याच्यामध्ये बघा तुम्ही, तर बहुतांश विद्यार्थ्यांना बघा तुम्ही जर आता 90 पेक्षा जास्त जर बघितले तुम्ही तर इथे 90 पेक्षा जास्त आहे 91, त्याच्यानंतर 95चे दिसत आहे तिथं 95चं आय थिंक यांना सगळे जास्त असतील. हे प्रशांत सूर्यवंशी 95 मार्कांसाठी आहेत. त्याच्यानंतर जर बघाल तर इथं 93 आहेत, 93 आहेत, 93 आहेत, 93, 90, 95, 91, त्याच्यानंतर 95, 93, त्याच्यानंतर 93, 91, 93. ओके. तर तुम्ही जर बघितलं तर याच्यानुसार जर बघितलं तर 20 ते 25% विद्यार्थी असे आहेत ज्यांना 90 पेक्षा जास्त मार्क दिसत आहेत तिथे. बाकीचे विद्यार्थी आहेत ते 80 ते 90 मध्ये आहेत. ऑलमोस्ट तुम्ही बघाल तर एक 20 ते 30% विद्यार्थी 90 म्हणजे 80 ते 90च्या दरम्यान आहेत. आता इथं जर पाहिलं तर तुम्हाला सेम ट्रेंड दिसून जाईल. आता 95 मार्काचा टॉपर जो होता तो आहे, त्याच्यानंतर 93 मार्क दिसतील, त्याच्यानंतर 95 परत 93, त्याच्यानंतर 93, 95, 91, 95, 93, 93, 93, 93, 95, 95, 91, 91, 95. तर तुम्ही बघाल तर तसंच आहे. 25 ते 30% विद्यार्थी असे आहेत त्यांना बघाल तर 90 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मार्क दिसत आहे तिथे. त्याच्यानंतर या शीटवरचे जर बघितलं थर्ड शीटवर तर सेम तसंच ट्रेंड दिसत आहे. 95 मार्क आहे. त्याच्यानंतर इथं बघाल 95, 91, 93, त्याच्यानंतर 90, 91, 93, 91, 93, 93, 95, 93, 95, 95, 93, 91, 95, 91, 91. तर तुम्ही बघाल या सीटवर तुम्ही बघाल तर जास्त आहेत, म्हणजे 25 ते 30% विद्यार्थी आहेत असे ज्यांना काय आहेत की 90 पेक्षा जास्त मार्क दिसत आहेत तिथे. आता तर पुढच्या शीटवर जर जाल तुम्ही तर तिथे तर तुम्हाला सेम ट्रेंड दिसेल, तुम्हाला 90 पेक्षा जास्त मार्क दिसत आहेत. तर ओव्हरऑल ॲनालिसिस मी तशी केलेली आहे. तर त्याच्यानुसार जर बघाल तुम्ही तर इथं ते 25 ते 30% असे विद्यार्थी आहेत त्यांना 90 पेक्षा जास्त मार्क दिसत आहे तिथे. आणि बाकीचे विद्यार्थी असे आहेत म्हणजे ऑलमोस्ट 30%च आहेत ते की काय 80 ते 90 मध्ये आहेत. त्यामुळे कट ऑफ जो आहे तो जास्त लागण्याची शक्यता आहे पुणे याच्यासाठी एकसाठी. आता हे शीट होती 21 तारखेची. 22 तारखेचा ट्रेंड बघूयात आपण 22 तारखेला काय होतं ते. तर 22 तारखेला जर बघाल तुम्ही तर सेम 95 मार्क आहेत, 91 आहेत, त्याच्यानंतर 90 आहेत, 90, 91, त्याच्यानंतर बघाल 95, 93, 95. तर थोडेसे कमी वाटत आहेत इथे. 15 ते 20% विद्यार्थी असे वाटत आहेत त्यांना आहेत पहिल्या शीटवरती. त्याच्यानंतर इथे सेकंड शीट 93, 95, 95, 93, 91, 95, 91, 95. इथेही तसंच आहे, सेम ट्रेंड आहे. 91, 91, 93, 93, 95, 91, 91, 95. ओके. तर सेकंड डे जर तुम्ही पाहिलात म्हणजे याचा जे दिवस जर बघितला तुम्ही 22 तारखेला, तर 22 तारखेला ते जे पर्सेंटेज आहे म्हणजे 91 ते
म्हणजे 90च्या पुढे जे आहे ते पर्सेंटेज थोडंसं कमी वाटत आहे 21 पेक्षा. आता काय करू, ज्यावेळेस ही भरती प्रक्रिया पूर्ण होईल, ज्यामुळे तुम्हाला 19, 20, 21, 22 आणि भरती प्रक्रिया पूर्ण झाली, त्यावेळेस आपल्याला समजेल की एक्झॅक्टली मार्क विद्यार्थ्यांना किती जास्त आहेत. त्याच्यामुळे काय होईल की कट ऑफ जो आहे तो समजण्याला आपल्याला काय होईल की सोपं पडेल. या सगळ्या लिस्ट मी काय करेल की कंपाईल करेल एका एक्सेल शीटमध्ये आणि तुम्हाला कट ऑफ किती असेल त्याची माहिती देणार आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.